आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9 पाहणार आहोत. 9 सेम 3 सारखी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे याची, फक्त आपल्याला 3 ला 9 ने रिप्लेस करायचं आहे. म्हणजे आपलं कंडिशन काय होईल, सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय 9, देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. सो फर्स्ट एक्झाम्पल घेऊन पाहूया. जसं की 27. ओके, तर नेक्स्ट काय येईल, आपल्याला या दोन्ही डिजिट्सची सम करायची आहे. 2 + 7 = 9. ओके, त्यानंतर काय करायचंय, ही जी सम आहे ती डिव्हिजिबल बाय 9 आहे का, 9 / 9, 9 म्हणजे 9. ओके, म्हणजे रिमाइंडर काय आला, 0. म्हणजे 27 हे डिव्हिजिबल बाय 9 आहे का, तो हो आहे. आणि 9 × 3 = 27, हे पण आपण क्रॉस चेक करू शकतो. नेक्स्ट नंबर आहे 95. ओके, सम ऑफ डिजिट्स 9 + 5 किती आलं, 14. ओके, 14 आहे का डिव्हिजिबल बाय 9 म्हणजे 9. 14 - 9 किती राहिला, 5. 5 हा रिमाइंडर राहिला. ओके, त्यामुळे 95 हा आहे का डिव्हिजिबल बाय 9, नाही. नेक्स्ट नंबर घेतला 88. ओके, 8 + 8 16. इज 16 डिव्हिजिबल बाय 9, 9 म्हणजे 9. रिमेनिंग किती आले, किंवा जर 9 2 चा घेतलं तर 18 येतं. म्हणजे कम्प्लिटली 1 नेच फक्त डिवाइड होतं आणि रिमाइंडर किती राहतो, 7. त्यामुळे हा पण डिव्हिजिबल बाय 9 नाहीये. तर दुसरा नंबर घेतला आपण, तर 108. 1 + 0 + 8 = 9. इज 9 डिव्हिजिबल बाय 9, येस. सो हे 108 हे डिव्हिजिबल बाय 9 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आता, 167. हे 9 ला डिव्हिजिबल आहे का नाही हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि ऑल्सो चेक 3 ला पण डिव्हिजिबल आहे की नाही. नेक्स्ट नंबर आहे 279. याचं पण आन्सर मला कमेंट मध्ये सांगा.